नेमका मी जो दावा करतोय ना की राज ठाकरेच्या स्थानाला धोका पोचतोय तो कशासाठी हे तुम्हाला आता सांगतो आणि एकेका राज ठाकरेंच्या वैशिष्ट्यावर सांगतो. तुफान टप देणारा एक माणूस महाराष्ट्रामध्ये आलाय आणि राज ठाकरेची लोकप्रियता तो घेऊ लागलेला आहे. राजसाहेबांच्या नंतर एवढे मोठं नेतृत्व उदयाला येतं आहे. तर राज ठाकरे म्हणाले, कुणाचं काय उठतंय, तुला काय काय करायचं आहे, कुणाचं कधी उठतंय, तुला काय करायचं आहे, हे असली भाषा राज ठाकरे वापरत होते. आता या भाषेला टप देणारं अजून एक नेतृत्व आलंय. आता हिंदू जननायक राज ठाकरेंना आम्ही बोलवतो आहोत वगैरे वगैरे सगळं ते बोललं जातं. सेम राज ठाकरेच्या स्थानाला धोका पोचतोय. हिंदू जननायक असलेले राज ठाकरे आता शिवतीर्थ आणि मातोश्री या 2 ठिकाणावरच्या जनांचे नायक उरलेले आहेत. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सितारा, आता हा सितारा ताराला घेऊन सोबत आलाय, त्यामुळं तारा सितारा अशी महाराष्ट्रातल्या राजकारणाची जोडी झाली आहे. तारा सितारा म्हणजे 2 ठाकरे बंधू, एक राज ठाकरे, एक उद्धव ठाकरे. यातील राज ठाकरेंच्या जागेला आता धक्का लागण्याची वेळ जवळ आलेली आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो, जरा सविस्तर सांगतो. राज ठाकरेंची भाषणं तुफान गाजतात. राज ठाकरेंच्या भाषणाला तुफान गर्दी होते. म्हणजे एकाच वेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळजवळ सभा ठेवली तर मला खात्री आहे राज ठाकरेच्या सभेला गर्दी होईल, देवेंद्र फडणवीसांच्या नाही. हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे बरं का. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होईल, देवेंद्र फडणवीसांच्या नाही. का? कारण देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये ती एंटरटेनमेंट व्हॅल्यू नाही आहे, राज ठाकरेंच्या मध्ये ती आहे. राज ठाकरे एंटरटेनमेंट उत्कृष्ट पद्धतीनं करू शकतात आणि जिथे मनोरंजन आहे तिथे लोक जास्त जातात. दूरदर्शनवर सुद्धा बघा, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे MHJ फार मस्त चालतं. त्यानंतर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम खूप छान चालायचा. द कपिल शर्मा शो खूप छान चालतो. त्या तुलनेत बाकी शोजना TRP नसतो, अजिबात TRP नसतो. का बरं? तर असं मस्तपैकी TV समोर बसावं, ते शो बघावेत, मनाला हलकं वाटावं, अशी सगळी स्थिती असते. त्यामुळं राज ठाकरेच्या सभेला गर्दी जमते. मी हा दावा यासाठी करतोय की आत्तापर्यंत राज ठाकरेच्या सभांची गर्दी एकत्रित विचार केला तर महाराष्ट्रात राज ठाकरेची सत्ता केव्हाच यायला हवी होती. पण ती आली का? नाही आली. अगदी 12 नंतर सदैव एक हाती सत्ता आणि आता बिनहाती सत्ता राज ठाकरेंच्याकडे आहे. एकही आमदार निवडून आलेला नाही आहे. पण एंटरटेनमेंट जबरदस्त. राज ठाकरेंची वैशिष्ट्य काय काय आहेत? राज ठाकरे एंटरटेनमेंट खूप छान करतात. म्हणजे अधूनमधून मिमिक्री करतात, कधी अजित पवारची, कधी देवेंद्र फडणवीसांची, तर कधी अजून कोणाची. मिमिक्री खूप छान करतात राज ठाकरे आणि या मिमिक्रीवर राज ठाकरे आपल्या सभा तारून नेतात. नेमका मी जो दावा करतोय ना की राज ठाकरेच्या स्थानाला धोका पोचतोय तो कशासाठी हे तुम्हाला आता सांगतो आणि एकेका राज ठाकरेंच्या वैशिष्ट्यावर सांगतो. राज ठाकरेंचं वैशिष्ट्य हे आहे की राज ठाकरे मिमिक्री छान करतात. आता या मिमिक्रीला तुफान टप देणारा एक माणूस महाराष्ट्रामध्ये आलाय आणि राज ठाकरेची लोकप्रियता तो घेऊ लागलेला आहे. अर्थात माननीय मनोज जरांगे दादा पाटील साहेब. राजसाहेबांच्या नंतर एवढे मोठं नेतृत्व उदयाला येतं आहे, कारण त्यांचं नाव घेताना सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील पुढे साहेब लावावं लागेल आता नव्याने, असं नाव घ्यावं लागतं. नाव आणि आडनाव 2च आहेत. ही जरब त्यांनी बसवली आपल्या मिमिक्रीच्या जोरावर. काय कालकेयाची मिमिक्री ते करत होते. मला कालकेयाची मिमिक्री करत नाही असं नाही वाटलं, प्रत्यक्ष लुकडा कालकेया उभा आहे असं वाटलं. म्हणजे तो कालकेया आवाढव्य आहे, उंच आहे, पण हे सरसेनापती लुकडा कालकेया नवरूप घेऊन आलाय असं वाटलं. बघा, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितलेला आहे? त्याच्यात ते कल्की आहे बघा, कल्की. सोपं नाही बाबा आवळकुळ्या. तो लय अन्याय केलाय मराठ्यावर, माझ्या लेकरावर वाटते.
आता इथे राज ठाकरेंची बाकीच्या मिमिक्रीचं काय घ्याल? राज ठाकरेंचं स्थान महाराष्ट्रातलं धोक्यात आलेलं आहे. एंटरटेनमेंटसाठी मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आता काहीच नाहीत. राज ठाकरेंचं दुसरं वैशिष्ट्य आहे, राज ठाकरे जरा पांचट भाषा छान शब्दात मांडायचे. म्हणजे कसं, तुम्हाला आठवतंय मनसेच्या स्थापनेची सभा, इथे आलेला प्रत्येक आई म्हणेल आपला मुलगा वाया नाही गेलेला, आणि कोणी ऐकणार नसेल आपलं तर हे इथं लावलेले बांबू दिसत आहेत का, ते बांबू. आता लोकांना कळलं बांबू कुठे घालायचे असतात, ते कळतं लोकांना, म्हणजे ते बोलायची गरज नाही. पण बांबू असं म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं की मी बांबू कुठे घालत असतो. ते तुम्हाला ते अजित पवारांसोबत त्यांचे झालेले वाद आठवतात का? अजित पवार म्हणाले सकाळी लवकर उठावं लागतं कामाला शरद पवार म्हणाले होते. मग अजित पवारांनी म्हटलं की ते लवकर उठतच नाहीत, त्यांना कसं कळणार. आणि अत्यंत सौम्य पण पांचट शब्दात राज ठाकरे म्हणाले, कुणाचं काय उठतंय तुला काय काय करायचं आहे, कुणाचं कधी उठतंय तुला काय करायचं आहे, हे असली भाषा राज ठाकरे वापरत होते. आता या भाषेला टप देणारं अजून एक नेतृत्व आलं आहे, म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील साहेब. त्यांनी तर या भाषेचा मुक्तपणे वापर सुरू केलेला आहे, मुक्तपणे. म्हणजे मला काही वेगळं दाखवायची गरज नाही, कारण कसं आहे, काही विषय दाखवू नयेत. उगाच ते काही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते माझ्या चॅनलला रिपोर्ट वगैरे करायचा प्रयत्न करतायत आणि म्हणतायत की हा असभ्य भाषा वापरतो. त्यामुळं ती माझी नाही हो, ती बोलणाऱ्यांची भाषा आहे, माझी नसते ती. तर तुम्हाला आठवत असेल आईचा नवरा, तुमच्या आईच्या नवऱ्याला सोडत नाही, आईनं दूध कसं पाजिलं असेल बाबा, पाजलं नाही पाजिलं असेल बाबा, गरम दूध पाजिलं तर काय काय नू, ह्याचं तोंड सगळं जळालंय, खोटा असे मोठाले झालेत. हे सगळं राज ठाकरेंच्या पुढे जाऊन बोलतायत जरांगे. त्यामुळं राज ठाकरेंचं स्थान धोक्यात आलेलं आहे. मिमिक्रीतही ते आहेत आणि ती जी गमतीदार ठाकरी भाषा असते ना, त्यासाठी ते आहेत. साला गंमत अशी आहे, ठाकऱ्यांनी पांचट शब्द वापरले तर ती ठाकरी भाषा असते, जरांगेंनी काही भाषा वापरली तर ती जरांगेंची भाषा असते, तडकले गरजले असं असतं. आणि साला आम्ही एखाद दुसरा शब्द वापरला, आता हा साला सुद्धा शब्द किती जणाला पटेल मला माहीत नाही, एखाद दुसरा शब्द क्वचित प्रसंगात वापरला की करा रे याला रिपोर्ट असतं, चालतं हो, त्याला काय. पण राज ठाकरेंना मात्र टफ कॉम्पिटिशन यायला लागली. राज ठाकरेंचं अजून एक वैशिष्ट्य आहे, राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर बोलायला येतात तेव्हा ते असं लांबच लांब टुंगळ्या एखाद्या येतात, तिथे एकटा असा तो पोडियम ठेवलेला असतो, त्याच्यासमोर ते बोलत असतात, बाकी सगळे व्यासपीठावर कुणाला फार महत्त्वाचं स्थान नसतं, काही नसतं, आणि ते मैदान मारून नेतात. सेम मनोज जरांगे करतात. मनोज जरांगे व्यासपीठावर एकटे बसतात, त्यांचंच भाषण असतं, आता बोलतील मनोज दादा जरांगे पाटील असं म्हणून सूत्रसंचालक बाजूला सरकतो, दादा बोलायला येतात, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तसंच राज ठाकरेंचं, आता हिंदू जननायक राज ठाकरेंना आम्ही बोलवतो आहोत वगैरे वगैरे सगळं ते बोललं जातं. सेम राज ठाकरेच्या स्थानाला धोका पोचतोय. म्हणजे राज ठाकरेंच्या नंतर आता ते जननायक शब्दावरून आठवलं, राज ठाकरेंना आमच्या प्रकाश काकांनी हिंदू जननायक ही पदवी दिलेली होती, म्हणजे ते हिंदू जननायक आहेत असं म्हणायचे. तर ते हिंदू जननायक असलेले राज ठाकरे आता शिवतीर्थ आणि मातोश्री या 2 ठिकाणावरच्या जनांचे नायक उरलेले आहेत. कारण महाराष्ट्रात तर आता काय यावं तेव्हाच चालू आहे, असं तसंच चालू आहे. आधे इधर गए आधे उधर गए, शोलेच्या आसराणीसारखी त्यांची अवस्था झाली आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ. पण या जननायकाची उपाधी घेऊन एक माणूस पुढे येतोय, आणि तो माणूस म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. ते हिंदू नाही पण मराठा जननायक बनून पुढे येत आहेत, आणि त्या मराठा जननायक पदालाही, त्या जननायक पदालाही राज ठाकरेंच्या धक्का लागतोय. त्यामुळं राज ठाकरेंची एकूणच कारकीर्द आता धोक्यात आलेली आहे, आणि त्यांना ओव्हरटेक करून मनोज जरांगे पुढे जात आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. नमस्कार.